नाही, नक्की त्या वेळेच्या तडजोडी म्हणता येतील, विलास त्या राजकीय तडजोडी असतील आणि त्या राजकीय तडजोडी निश्चित अजितदादा यांनी केलेल्या आहेत. हो. त्यांना अनेक प्रकारे खिंडीत पकडल्याचं आपल्याला माहिती आहे. अनेक प्रकारे समोरून त्यांच्यावरती कशा प्रकारे दबाव आणले गेले तेही आपल्याला माहिती आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अजित पवार हे एवढे उमदे राजकारणी होते की त्यांनी त्यांचं स्वत्व त्या अर्थाने जपून सुद्धा एका अतिशय विभिन्न अशा विचारधारेच्या बरोबर स्वतःचं राजकीय अस्तित्व जमवून घेणं हा सुद्धा खूप मोठा प्रयोग होता एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही आहे. हा प्रयोग नुसता प्रयोग नव्हता, तर त्यांनी तो चांगल्या प्रकारे आत्मसात केला होता. त्यांची गरज ही सर्वाधिक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी सातत्यानं म्हटलेलं की माझा दिलदार आणि जवळचा मित्र गेला. त्याचा अर्थ असा होता की देवेंद्र फडणवीस यांना एक अजित पवार माणूस म्हणून, राजकारणी तर ते होतेच पण त्यावरून माणूस म्हणून सुद्धा तेवढेच ते विश्वासाचे वाटत होते स्वतःच्या सोबत राजकारण करत असताना. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय असतील ते निर्णय कदाचित तात्कालिक निर्णय असावेत असं मला वाटतं. कालांतराने त्या निर्णयामध्ये काही बदल घडवू शकले असते, कदाचित नजीकच्या काळात झाले असते. कारण अलीकडच्या काळात जी चर्चा सुरू झाली होती की पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे, ह्या खास करून ज्या निवडणुकांच्या प्रचारासाठी ते चालले होते, आज सकाळी जे तिकडे गेले होते त्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. कदाचित पुढच्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला कळलं सुद्धा असतं की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा जो परिवार आहे, राजकीय परिवार जो आहे तो एकत्र येणार आहे. त्या अर्थाने अजित पवार यांनी ती जी एक जी लवचिकता जी आहे, ती कसरत करण्याची क्षमता जी आहे राजकारणामधली, ती दाखवली होती असं मला वाटतं. हां, निश्चितच. मला तेच विचारायचं आहे आता. आवटे सर, खरं तर अजित पवारांच्या निर्णयामुळे निश्चितपणे कुटुंबामध्ये काहीसं अंतर पडलेलं होतं, पण अजित पवारांच्या पुढाकारामुळेच दोन कुटुंब एकत्र आले, त्यांनी 2 पावलं पुढे टाकली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींच्या बद्दल बोलताना, पवार साहेबांच्या बद्दल बोलताना कधीही त्यांनी त्या गोष्टी ज्या राजकीय होतात त्या केलेल्या नव्हत्या, ते पथ्य पाळलेली होती. आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा घड्याळाचा प्रचार करण्यापर्यंत हे 2 पक्ष एकत्र आलेले होते. म्हणजे आता एका चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक ते लढवत आहेत. अशा वेळी जेव्हा शरद पवार यांचं वय होणं आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची झालेली ही एक्झिट, म्हणजे आपण म्हणू की प्रधान जो आहे या पटावरचा तो प्रधान बाजूला लावलाय. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं, कुटुंबाच्या आणि पक्षाच्या पातळीवरची पुढची लढाई काय असेल? नाही, पण आता त्यावेळी आपण जरा सावकाश बोलूया, कारण काय की हा शोक इतका अनावर झालेला आहे की आता सध्या किंवा त्यांचं मूल्यमापन जरा नीटपणे केलं पाहिजे. फार काही करायची गरज नाहीये. पण मला विलास असं वाटतं ना, मुळामध्ये अजित पवार हा नो नॉनसेन्स पॉलिटिशियन आहे. नो नॉनसेन्स म्हणजे तुम्ही बघा, अजित पवारांची कुठलंही भाषण काढून घ्या. अजित पवारांनी कधीही जातीय विधान केलं नाही. अजित पवारांनी कधीही धार्मिक विधान केलं नाही. कधीही धर्मांधता वाढेल, जातीय ताण वाढेल अशा प्रकारचं कधीही विधान नाही. अजित पवार कायम बोलत गेले, कामं करू शकतात. मगाशी मी तो मुद्दा सांगत होतो की शेती सहकाराची सगळी पार्श्वभूमी आणि तरीही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन विकासाच्या अनुषंगाने जे अजित पवारांनी केलं आहे, म्हणजे तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की मुळामध्ये अजित पवारांनी ज्या प्रकारे पिंपरी चिंचवड नावाच्या शहराचा जो काही विकास आहे, विरोधक सुद्धा ते मान्य करतात की हे शहर उभं राहील ते केवळ आणि केवळ अजित पवारांच्या दृष्टेपणामुळे, अजित पवारांच्या व्हिजनमुळे. पुणे शहरामध्ये सुद्धा कामाच्या अनुषंगानं अखंड बोलणं जे आहे तो मुद्दा कामाच. मला हे सांगा, असा कुठला नेता आहे हो जो जातीचा विचार जातीचा उल्लेख करत नाही, धर्माचं राजकारण करत नाही, अर्ध्या रात्री सुद्धा तुम्ही फक्त सांगितलं लगेच तत्पर आहे, कामाच्या अनुषंगानं तत्पर आहे, जे म्हणेल ते करतो आहे, तडफ आहे, धडाका आहे, महाराष्ट्राचा पूर्ण आवाक आहे, प्रशासनावर पूर्णपणे पकड आहे, सगळ्या लहान सहान गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे. हे सगळं करणारा म्हणजे एक लक्षात घ्या, मला असं वाटतं की अजित पवार हे ट्रू स्टेट्समन. खरा स्टेट्समन कसा असावा तो अजित पवारांसारखा असावा. संसदीय सगळी शिस्त, दरम्यानच्या काळामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या, पण संसदीय शिस्त लक्षात घ्या. मुख्यमंत्री बदलले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, डीसीएम मात्र अजित पवारच. पण सगळं असताना पण जो एक डेकोरम असतो, संसदीय शिस्त असते, त्या सगळ्या शिस्तीमध्ये काम करत आणि फायलीचे गुंते कसे सोडवायचे आणि ते कामाला कसे लावायचे हे सगळं कळणार, ही सगळी समज असणं
हे जे आहे ना विलास, मला हो. असं वाटतं की अजित पवारांचं हे प्रचंड मोठेपण आहे. हा एक मुद्दा आहे. आता तुम्ही जो विचारता अजून एक लक्षात अजून घ्या, अजून की एक मुळामध्ये गुण अजित पवार एक गुण दादांचा, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो नाही. मला वाटतं त्याच्याबद्दल मला पराग करंदीकर सरांना विचारायचं आहे. सर, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. एक सामान्य एक कार्यकर्ता असतो, तो कार्यकर्ता येऊन घरातले कौटुंबिक वाद सांगतो. त्याच्या भावाची बायको कोणासोबत तरी लव्ह मॅरेज करून पळून गेली आणि ते अजयदादा इतके शांतपणे त्याला ऐकतात, बाजूला पियला बोलून घेतात आणि त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्या घरातला तो अंतर्गत प्रश्न काय आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं, हे ज्या पद्धतीने ते बघतायत, म्हणजे आपण तो व्हिडिओ बघितल्यानंतर वाटतं की किती पेशन्स आहे त्यांच्याकडे. आणि दुसरी एक गोष्ट करंदीकर साहेब, लिस्नर म्हणजे जनता दरबार असेल किंवा अनेक ठिकाणी असेल, एक लिस्नर, चांगल्या प्रकारचा लिस्नर असणं हा त्यांचा एक चांगला नेता म्हणून गुण होता का? 100%. मी जे मगाशी पण म्हटलं की मला अजित पवारांमधल्या राजकारण्यापेक्षा त्यांच्यातला माणूस कायम भावत राहिला आणि तो माणूस भावला याचं मुख्य कारण तेच होतं की ही इज अ व्हेरी गुड लिस्नर. ही वॉज अ पेशंट लिस्नर रादर. ते समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकणं, ते ग्रास्प करणं आणि त्याच्यावर तिथल्या तिथे निर्णय घेणं, ही क्षमता खूप कमी राजकारणी लोकांमध्ये असते. त्यातले अजित पवार हे एक अग्रगण्य होते असं म्हणायला पाहिजे. एक नंबर 2, अजित पवारांनी जे काही निर्णय, म्हणजे ते माणूस म्हणून असतील, राजकारणी म्हणून, कन्व्हिक्शननी त्यांचा एक स्वतःचा दृढ निश्चय होता त्याच्यामध्ये की त्याच्यापासून ते कधी हटले नाहीत. म्हणजे कृष्णा खोऱ्याचं काम असू दे, त्याच्यानंतर त्यांच्यावर भले आरोप झाले, जलसंपदाचे आरोप झाले, किंवा अगदी आता भाजपबरोबर जाणं, किंवा मराठा आरक्षण असू दे, किंवा भाजपच्या हिंदुत्वाची घेतलेली एकूण भूमिका असू दे, या सगळ्यामध्येही ते स्वतःच्या भूमिकेपासनं त्यांनी जी एकदा भूमिका घेतली त्याच्यावर ते ठाम राहिले. ते तसूभरही डळले नाहीत आणि त्यांच्या कुठल्याही त्या भूमिकेबद्दल त्यांनी कधीही अपराधी भाव स्वतःमध्ये ठेवला नाही. माणूस म्हणून कदाचित तोच गुण त्यांना कायम उपयोगी पडला. त्यामुळे अगदी तळातल्या कार्यकर्त्याशी सुद्धा ते पटकन जोडले जायचे आणि त्याचं म्हणणं ऐकून. आणि अजित पवारांमधला जो सगळ्यात मोठा गुण होता की होणार नाही हे तोंडावर सांगण्याची हिंमत असलेला माणूस होता. त्याला समोरच्याला क्षणभर वाईट वाटेल, पण त्याचे 4 वेळा खेपा घालण्याचे श्रम, इतकी सरळ साधी भावना होती त्यांची. त्यामुळे अजित पवारांनी काम होणार नाही म्हटलं तर ते काम होणार नाही, आणि अजित पवारांनी जर ते काम होईल म्हटलं तर ते 100% होणार. आणि त्यासाठी अजित पवार आकाश पाताळ एक करणार. हे एक समोरच्या माणसाला जो विश्वास होता ना, तो त्या पेशंट लिस्निंग मधनं, त्यांच्या एकूण अप्रोच मधनं आलेला होता असं मला वाटतं. हा, निश्चित. आणि विजय चोरमारे सर, एका मुद्द्याबद्दल तुमचं मत हवंय. हा, विजय चोरमारे सर, आवाज येतोय? येतोय. चोरमारे सर, मुद्दा असा आहे की आता या 2 कुटुंबांना, 2 पक्षांना एकत्र आणण्याच्या संदर्भातला पुढाकार हा अजित पवार यांनी घेतलेला होता, कारण ते घरातले कर्ते होते. आज घरातला हा कर्ता माणूस जेव्हा गेलेला आहे, त्यानंतरची जी भूमिका आहे आता इथून पुढची, त्या भूमिकेच्या बद्दल त्याला कुठे खीळ बसेल असं तुम्हाला वाटतं का? कारण पुढाकार सगळा त्यांनी घेतला होता, कुटुंब आणि पक्ष एकत्र आणण्याच्या संदर्भात. बरोबर आहे. महापालिका निवडणुकीपासून, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीपासून विशेषतः म्हणजे सुरुवातीपासून शरद पवार यांनी आणि त्यांच्या पक्षाने सोबत यावं यासाठी ते आग्रह होते. नंतर मागे राहिल्यानंतर सुद्धा ते विलिनीकरण व्हावं यासाठी ते आग्रह होते. शरद पवारांनी या वयात फार धावपळ करू नये असं त्यांचं मत होतं. तो एक आंतरिक जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून सतत, व्यक्तिगत बोलण्यातून सतत जाणवत होता. आणि अलीकडच्या काळात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही लोक, म्हणजे जे आधी रोहित पवार, अमोल कोल्हे ही जी मंडळी आधी वेगळी स्वतंत्रपणे काय फटकून राहत होती, ती सुद्धा आता एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. आणि ही मंडळी आता प्रचार एकत्र करत होती, पत्रकार परिषदा एकत्र घेत होते. आणि आता महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा ही सगळी मंडळी एकत्र आली होती. पण मला वाटतं आता ही प्रक्रिया पुढे लगेच जाईल असं मला वाटत नाही, कारण आता थोडी गुंतागुंत वाढलेली असेल. त्याचं कारण असं की आता पहिल्यांदा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, त्या पक्षाला त्यांचा विधिमंडळ नेता निवडावा लागेल. तो विधिमंडळ नेता कोण असेल, त्याची मतं काय आहेत, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.
पण एक गोष्ट आहे की अजित पवारांच्या पक्षातल्या दुसरा जे प्रमुख मंत्रिमंडळातले असलेले मंत्री सोडा, जे सत्तेसाठी आता भाजप सोबत गेलेले आहेत सगळे ते सोडा, पण त्या व्यतिरिक्त अजितदादांच्या सोबत गेलेला मोठा वर्ग आहे. त्या मोठ्या वर्गाचा सुद्धा त्या पक्षावर दबाव राहील. ज्या पद्धतीनं इकडं शरद पवारांच्या बरोबरच्या ह्याच्यात काही लोकांचं एकत्र विलिनीकरणाचं बाजूने जाण्याची भूमिका आहे, काही लोकांची भूमिकेच्या पातळीवर वेगळ्या आहेत. पण आता प्रश्न आहे तो शरद पवारांच्या भूमिकेचा. कारण शरद पवार त्यांच्यापासून वेगळं राहण्याचं कारण ते भारतीय जनता पक्षासोबत गेले हे आहेत, त्यांची ती भूमिका आहे. आता शरद पवारांची भूमिका नजीकच्या काळात काय राहते, किंवा मग दुसरा मुद्दा असा येतो की एप्रिलला शरद पवार यांची खासदारकीची राज्यसभेची मुदत संपते. त्यानंतर कदाचित शरद पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला होतील आणि त्यानंतर नव्या पिढीवर त्या संदर्भात निर्णय घेण्याचं सगळं सोपवतील असं मला वाटतं. त्यामुळे आता लगेच त्या संदर्भात काय हालचाली होतील असं वाटत नाही. कारण मूळ आयडिओलॉजी हा त्या दोन्हीच्यातला जो मुद्दा आहे त्याच्यावर संदर्भातलं काय होणार आणि आयडिओलॉजीचं काय होणार, म्हणजे त्यासाठी मुळात शरद पवार हे जास्त आग्रही आहेत. तर त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत शरद पवार यांच्या पक्षातले लोक अजित पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक होते. आता अजितदादांचं नेतृत्व नसल्यामुळं अजितदादांच्या पक्षातल्या लोकांचा, म्हणजे दुसऱ्या मुख्य नेते सोडा, पण दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा ओढा हा शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे पुन्हा जाण्याचा असू शकतो. मला वाटतं हा पेच कसा सुटतोय आणि या सगळ्या गोष्टी पुढे कशा जातात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. नक्की. आणि संजय औटी, पुन्हा हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शरद पवार, आज तुम्ही पाहिलं असेल स्वतः की इतका ज्येष्ठ नेता आणि इतक्या मोठ्या धक्क्यातून ते ज्यावेळेला उतरले बारामतीच्या तिथल्या रनवेवरती आणि तिथनं त्यांनी ती जी चौकशी केली की नेमकं काय घडलं असावं, ते जे काही धैर्य एक प्रकारे आपण म्हणूया शरद पवार यांनी दाखवून तिथे एक प्रकारे असा पण एक आपल्याला संदेश दिलाय का की ते अजूनही तितकेच खंबीर आहेत, काही निर्णय जे बाकी असतील येणाऱ्या काळात तेच एकवटून घेतील? काही तुम्हाला असं वाटतं का की ही जी एक निर्णायकी अवस्था एक प्रकारे एका कर्त्या नेत्याची तिथनं निघून जाण्यामुळे झालेली आहे, ती निर्णायकी अवस्था येणाऱ्या काळात संपवण्यासाठी किंवा त्या अवस्थेचा काही ना काही एक लॉजिकल एंड आणण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांची काहीतरी एक भूमिका ठोस अशी भूमिका येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल? ते नंतर अगदी खरं आहे. म्हणजे मी शरद पवारांशी असंच गप्पा मारत होतो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही या वयात सुद्धा असे एवढे उत्साही आणि कसे काय आहात? तर ते मला म्हटले, संजय असं होतं की मी ज्या क्षणी असं ठरवतो की आता निवृत्त झालं पाहिजे, त्या क्षणी असं काहीतरी आव्हान उभं राहतं की मला असं वाटतं की नाही, मला आता थांबता कामाच नाही, मला उभंच राहायला पाहिजे. 2014 मध्ये हे झालं, 2019 मध्ये हे झालं, 2022 मध्ये हे झालं. तेव्हा सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यामुळे शरद पवारांना उभंच राहावं लागलं. 2014 मध्ये त्यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली, त्या 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या अनुषंगाने ज्या प्रकारे भूमिका घेतली, 2022 मध्ये जेव्हा पक्ष फुटला तेव्हा ते ज्या प्रकारे उभे राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की आता एक आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी विश्रांती घ्यावी, असं काही नियतीलाच मान्य नाहीये आणि त्यामुळे त्यांना पुन्हा उभं राहावं लागेल. ते शरद पवार निश्चितपणे उभे राहतील. आणि मगाशी विजय ज्याप्रमाणे सांगत होते, अगदी खरं आहे की शेवटी असं आहे की जेव्हा हा पक्ष फुटला आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा अर्थानं तो संघर्ष झाला, त्याच्यामध्ये मुद्दा आयडिओलॉजीचा होताच. आणि तरी सुद्धा बहुसंख्य जण अजित पवारांच्या सोबत गेले, जे शरद पवारांच्या सोबत राहिले, त्यांच्या मनात सुद्धा अजित पवारांच्या विषयी सद्भावना होत्या. ते आता एकत्रीकरणाच्या निमित्तानं आपल्या लक्षात आलं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आयडिओलॉजी हा एक वेगळा मुद्दा आहे, पण अजित पवारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं, त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, कार्यकर्त्यांना जपलं. आणि काय असतं माहितीये का, जेव्हा संकट येतात तेव्हा आपत्तीकालीन एक खिडकी असते, ती खिडकी शोधावी लागते आणि तेव्हा पटकन तिथे उडी मारून पहिल्यांदा त्या संकटापासून स्वतःला वाचवून हे महत्वाचं असतं. असे एस्केप प्लॅन जे असतात ते अजित पवार करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनानं मुळात हळवे प्रेमळ असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं हे त्यांचं फार वैशिष्ट्य आहे. म्हणजे मला गंमत अशी वाटते की खरं म्हणजे शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणामध्ये आले, पण त्यांनी खरंय. शरद आणि पवारांपेक्षा त्याच मुद्द्याबद्दल आपल्याला संजय सर बोलायचं आहे. मी जेव्हा बारामतीमध्ये आलोय, पुण्यामध्ये फिरत होतो, तेव्हा एक गोष्ट जाणवली की कार्यकर्त्यांचं मोहोळ अंगावर घेऊन फिरणारा हा माणूस, म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणं काय असतं आणि कार्यकर्ता उभं करणं काय असतं हे अजित पवार यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. या बारामतीमध्ये जेव्हापासून आलोय तेव्हापासून जाणवतंय की कार्यकर्ता नुसता
आपले झेंडे घेऊन फिरणारा कार्यकर्ता नाहीये. तर त्या कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभं करणारा हा नेता काय असतो आणि ते आपल्याला दिसलेलं आहे. आणि ते त्यांच्या राजकीय यशाचं सुद्धा परिमाण होतं की कार्यकर्त्याला ताकद देतात दादा. म्हणून कार्यकर्त्याचं मोहोळ त्यांच्यासोबत राहिलं. एक पत्रकार म्हणून तुम्ही निश्चितच. त्याच्याकडे कसं पाहता? पिंपरी चिंचवडमध्ये गेली 40 वर्षापूर्वीपासून मी पत्रकारिता केली. अजितदादांनी अत्यंत सामान्य घटकात घरातल्या कार्यकर्त्याला देखील हेरलं, त्याला ताकद दिली आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता जो कार्यकर्ता दादांनी जोडला तो निश्चितपणे मोठा झाला आणि गुणग्राहकता होती. गुणग्राहकता होती. कोणाला घेरायचं कोणाला हेरायचं हे त्यांना बरोबर समजत होतं आणि तो पक्षाबरोबर राहो किंवा न राहो प्रत्येकाला मधल्या पडझडीच्या काळात देखील दादा त्याला ताकद द्यायचे. सामान्यातल्या सामान्य घटकापर्यंत ह्या सुविधा गेल्या पाहिजेत याचा विचार त्यांनी केला आणि कोणत्याही कार्यकर्त्याला कधी त्यांनी नाउमेद होऊ दिलेलं नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं मी निश्चितपणे. कार्यकर्त्यांच्या मुद्द्याबद्दल आज कार्यकर्ता इतका धक्क्यामध्ये आहे त्याचं कारण काय आहे? म्हणजे बऱ्याचदा ते कार्यकर्त्यांना पण फटकून बोलायचे ते म्हणजे पण कार्यकर्त्याला कधी टोचलं नाही ते त्यांचं बोलणं. अनेक नेते आपण बघतो की कार्यकर्ता अनेक ठिकाणी विकत आणला जातो, परंतु अजितदादा फटकळपणे जरी बोलले तरी अजितदादावरती दुप्पट प्रेम वाढत होतं त्या कार्यकर्त्याचं. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला माहित होतं की हा नेता माझं काम करणार आहे, माझ्या मुलाचं ऍडमिशन करणार आहे, माझ्यासाठी फोन करणार आहे, माझ्या शेतीच्या दराबद्दल बोलणार आहे, माझ्या दुधाच्या दराबद्दल बोलणार आहे. एवढा विश्वास त्या कार्यकर्त्याला दादांबद्दल होता. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या घरातलं कोणतरी आज गेलेलं आहे. म्हणजे केवळ कार्यकर्ता नाही तर कार्यकर्त्यापासून नेता घडवणारे. मी काही उदाहरणं तर अशी आहेत की म्हणजे मी आता काही वेळापूर्वीच बोलत होतो त्याच्यामधल्या अनेकांनी सांगितलं की आम्ही कार्यकर्ते सुद्धा नव्हतो तर आम्हाला आज मंत्रिपदापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. आणि अशा अनेकांच्या भावना आहेत. गुणग्राहकता आणि त्यांना ओळखून पुन्हा ताकद देणं हा जो त्यांच्यातला मोठा गुण होता तो गुण मला वाटतं की त्यांना लोकनेता बनवण्याच्या दृष्टीनं महत्वाचा ठरला. तर आज बडे मुद्देच्या माध्यमातून या सगळ्या अजितदादांच्या बद्दलच्या ज्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळे पैलू आहेत त्याचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करत होतो. राजकारणाचा नवा टर्न कसा असेल, त्यात कुठल्या सोंगट्या कशा असतील आणि अजितदादांचं जाणं किती मोठी पोकळी निर्माण करणार आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न या सगळ्या पत्रकार मान्यवरांकडून आपण करत होतो. न्यूज 18 मराठीवर सातत्यानं आपण या घटनेच्या बद्दलचे वेगळे पैलू जाणून घेत राहू. पण आता